नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नॅचरल ब्युटी हट चॅनल मध्ये। मी कोमल तुमचं सहर्ष स्वागत करते। तर आजचा जो फेशियल मी तुम्हाला दाखवणार आहे तो मस्त असा इन्स्टंट गोरा पण आणतो, आपल्या चेहऱ्यावरची डट स्किन, काळेपणा रिमूव्ह करण्यास लवकर मदत होते। तर मंडळी, हे फेशियल करताना तुम्ही आधी तुमची स्किन चेक करून घ्यायची आहे। म्हणजे बघा, आपल्या स्किनवरती आहे ना, उन्हाळ्यामध्ये ना खूप जास्त अतिरिक्त ऑइल प्रमाणाच्या बाहेर तुम्हाला दिसतं। नाकावरती आपल्या सी झोन किंवा टी झोन मध्ये खूप जास्त अतिरिक्त तेल बाहेर येतं। तर ते तुम्ही चेक करू शकता। लिटरली असं एकदम असं हातावरती आपल्याला ते तेल लागतं आणि खूप असं चिपचिपपणा, एकदम असं स्किन खूप काळवंटते आणि खूप जास्त आपली स्किन आहे ना जास्त टॅन होते। त्याच्यामुळे ते फेशियल जे मी आज दाखवणार आहे ना, हे खास समर उन्हाळ्यासाठी बेस्ट आहे हे फेशियल। सगळ्यात आधी फेशियल करताना चेहरा खूप चांगला वॉश करून घ्यायचा आहे नॉर्मल टॅप वॉटरने। ते तुमच्याकडे नळाचं पाणी आहे, त्या नळाच्या पाण्याने तुम्हाला चांगला फेस वॉश करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपली फेशियलची जी पहिली प्रोसेस आहे, म्हणजे पहिली स्टेप जी आहे ती आहे क्लिन्झिंग। तर सगळ्यात आधी आपल्याला फेस हा क्लीन करून घ्यायचा आहे। त्यासाठी मी तुम्हाला आता साहित्य सांगते आणि हे साहित्य आपल्या घरामध्ये इझिली अवेलेबल होतं। तर चला आता मी तुम्हाला साहित्य सांगते। पहिल्या स्टेपसाठी आपल्याला लागणार आहे दूध आणि मुलतानी माती। आपल्याला एक पाव चमचाभर तुम्ही बोलू शकता, पाव किंवा हा पाव चमचा किंवा अर्धा चमचा तुम्ही बोलू शकता, एवढी एक मुलतानी माती घ्यायची आहे आणि त्यामध्ये टाकायचं आहे दूध। दूध सुद्धा आपल्याला प्रमाण म्हणजे एक चमचाभर दूध टाकायचं आहे किंवा तुम्ही अंदाजे टाकू शकता। एक लिक्विड, थोडंसं असं लिक्विड आणि घट्ट असं बघू, म्हणजे अंदाजे आपल्याला टाका, जास्त लिक्विड पण नाही होता कामा। छान पेस्ट बनवून घ्यायची आहे मस्त। थोडंसं अजून मी लिक्विड ॲड करते, म्हणजे दूध ॲड करते, थोडंसं थिक झालेलं आहे। आणि आता हे छान आपल्या चेहऱ्याला लावायचं आहे, क्लीन करण्यासाठी। स्वतः हे चेहऱ्याला छान अप्लाय करते। तर आता छान अप्लाय करून घेऊया मस्त चेहऱ्यावरती। अपवर्ड डायरेक्शनने आपल्याला लावायचं आहे मस्त। तुम्ही हाताच्या ऐवजी, बोटांच्या ऐवजी तुम्ही ब्रशचा सुद्धा वापर करू शकता। पूर्ण फेसला आता मी लावून घेते आणि हे जे पॅक जे आपण बनवलेलं आहे मिश्रण, हे दाटसर लावायचं आहे, पातळ लावायचं नाही आहे चेहऱ्याला, हे एक लक्षात ठेवा। तर हे जे मिश्रण आहे मी तोंडाला पूर्णतः लावलेलं आहे। आता ह्याच्याने काय होतं, हे जे आपण मुलतानी माती आणि जे दूध घेतलेलं आहे, दूध हे नॅचरली आपलं डेड स्किन रिमूव्ह करण्यास मदत होते आणि मुलतानी माती जी आहे ना, ते अतिरिक्त तेल जे असतं आपल्या स्किनमध्ये ते शोषून घेण्यास मदत होते। परत पूर्णतः आपली जी क्लीन करण्यासाठी, म्हणजे आपली ज्या चेहऱ्यावरती जी डेड स्किन आहे किंवा काळेपणा आहे ते रिमूव्ह करण्यास आपल्याला हे जे हा जो मी क्लिन्झिंगचा पॅक तुम्ही किंवा मिश्रण जे बनवलेलं आहे ते उपयोग ह्याचा होतो। आता हे आपण छान असं 10 मिनिटं चेहऱ्यावरती लावून घेऊया आणि चेहऱ्यावरती त्याच्यानंतर आपल्याला छान असं हलक्या हाताने 2 मिनिटभर आपल्याला मसाज करायचा आहे। 10 मिनिटांनंतर तुम्हाला अजून एक इम्पॉर्टंट टिप म्हणजे, ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांनी इथे 10 मिनिटाच्या ऐवजी तुम्ही 5 मिनिटभरच ठेवा आणि ज्यांची तेलकट स्किन आहे त्यांनी म्हणजे असं अतिरिक्त तेल वगैरे निघते, पूर्णतः एकदम काळवंडलेली स्किन आहे, त्यांनी 10 मिनिटं ठेवला तरी काही हरकत नाही आहे। तर ही इम्पॉर्टंट टिप्स होती। आणि काय होतं, मुलतानीचा पॅक जेव्हा आपण लावतो ना, तेव्हा स्किन मुलतानी जी माती आहे किंवा मुलतानीचा जो पॅक आपण जो लावतो तो लवकर सुकतो। त्याच्यामुळे हे आपल्याला अगदी कमी वेळ ठेवायचा आहे। तर आता एक 10 मिनिट झाल्याच्या नंतर आपल्याला छान असं दूध घ्यायचं आहे, जे मगाशी उरलेलं जे दूध घ्यायचं आहे थोडंसं वाटीत काढून। आता आपल्याला ह्या दुधात डीप करून, बोटं डीप करून त्याच्यामध्ये आपल्याला छान असा मसाज करायचा आहे। जिथे तुम्हाला टॅन वाटतंय, जिथे तुम्हाला तेल सुटले किंवा जिथे ब्लॅक हेड्स आहेत, व्हाईट हेड्स आहेत, तिथे तुम्ही हलक्या हाताने मसाज करून घ्यायचं आहे। कारण हे जे फेशियल आहे ना, ते नॅचरली चेहऱ्यावरती ग्लो आणतं। ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स रिमूव्हसाठी खूप हे उपयुक्त फेशियल आहे। अतिरिक्त तेल हे जातं, रिमूव्ह होतं चेहऱ्यावरचं। तर छान असा एक 2 ते 3 मिनिटं मसाज करून झालेला आहे। जसा आपल्याला येतो तसा मसाज करायचा आहे। नंतर मसाज करून झाल्याच्या नंतर कापूस घ्या किंवा कॉटन पॅड घ्या, छान असं दुधामध्ये डीप करा आणि छान पुसून घ्यायचं आहे आपल्याला, छान व्यवस्थित असं, म्हणजे सगळी
सगळी डर्ट जी आहे ना, सगळी डर्ट निघून जाते. तर माझ्याकडे इथे आहे कॉटन पॅड, तर मी हे चांगलं दुधामध्ये रिमूव्ह करते आणि याचं छान व्यवस्थित असं आपण पुसून घेऊया. तुम्हाला नॅचरली ग्लो मिळतो, एकदम छान नॅचरली क्लीन होतो आपला फेस. तुम्ही बघू शकता. ह्याच्या आधी म्हणजे मी आता व्हिडिओ पहिलं तुम्हाला जेव्हा इन्फॉर्मेशन दिली तेव्हा माझा फेस बघा कसा होता आणि आता तुम्ही बघू शकताय लगेच क्विक असा आपल्याला इफेक्ट दिसतो. तर ज्यांचं लग्न ठरतंय किंवा तुम्हाला फेशियल करायचं नाही आहे, तुम्हाला फेशियलची ॲलर्जी होते बाहेरच्या प्रोडक्टनी वगैरे, किंवा तर हे बेस्ट फेशियल आहे. ब्रायडल फेशियल सुद्धा तुम्ही याला बोलू शकता. आणि समर फेशियल तर हे आहेच आहे, उन्हाळ्यासाठी खास असं फेशियल. तर पहिलाच क्लीनच केल्यावरती चेहरा आपल्याला एवढा सुंदर दिसतोय. तर मी हे वॉश करून येते, छान असं पुसून घेते व्यवस्थित असं दुधाने आणि नंतर वॉश करते. तर चेहरा मी चांगला वॉश करून आलेली आहे. मस्त असा नळाच्या पाण्याने चेहरा धुतलेला आहे आणि स्किन बघू शकता मस्त असं. फक्त पहिली स्टेप झालेली आहे, क्लीन केलेला आहे चेहरा. फक्त आपण चेहरा चांगला हलक्या हाताने पुसून घ्यायचा. ओके, सी. तर दुसरी स्टेप जी आहे ती म्हणजे स्क्रब. तर आता आपल्याला स्क्रब करायचं आहे. तर स्क्रब करताना कोणते 2 साहित्य, तर ऑफकोर्स मुलतानी माती आणि आता आपल्याला घ्यायचं आहे रोज वॉटर आणि त्याच्यासोबत घ्यायचं आहे एक कापलेला टोमॅटो, म्हणजे एक फोड करून घ्यायची आहे टोमॅटोची. तर ते साहित्य घ्यायचं आहे. तर टीस्पून भरच आपल्याला मुलतानी माती घ्यायची आहे. तर बघितलं ते टीस्पून भरच मी मुलतानी माती घेतलेली आहे आणि घ्यायचं आहे रोज वॉटर आणि कापलेला आपल्याला टोमॅटो. ओके, तर मी याच्यामध्ये ऍड करते रोज वॉटर अँड देन पेस्ट करायची. ऍड सम रोज वॉटर देन पेस्ट. ओके, आता हे छान असं चेहऱ्याला अप्लाय करून घेऊया एकदम. आता ही पेस्ट जी आहे ना ती आपल्याला पातळच अप्लाय करायची आहे आणि मी खूप स्मॉल अमाऊंटमध्ये ही पेस्ट तयार केलेली आहे. आणि हे हलक्या हाताने म्हणजे असं लावायचं आहे, कारण हे स्क्रब आपल्याला करायचं आहे. जेव्हा चोळताना एकदम हलक्या हाताने चोळायचं आहे, कारण हे स्क्रब आहे, याचे पार्टिकल्स लागू शकतात आपल्या. जेव्हा आपण टोमॅटोने स्क्रब करू ना तेव्हा एकदम हलक्या हाताने करायचं आहे, कारण ह्याचे जे पार्टिकल्स ते आपल्या चेहऱ्याला हार्म करू शकतात, सो इजा पोचू शकतात. त्याच्यामुळे एकदम हलक्या हाताने चोळायचं आहे. तर हे लावलेलं आहे. तुमच्याकडे उरलं असेल तर मानेला सुद्धा लावायचं आहे, कारण चेहरा गोरा आणि मान काळी असं होऊ द्यायचं नाही. ओके, आता घ्यायचं आहे टोमॅटो, कापलेला टोमॅटो आणि छान चोळायचं आहे हलक्या हाताने. आता मातीचे मुलतानी मातीचे आपल्याला पार्टिकल्स लागू शकतात. सो जिथे काळवंडलेलं आहे तिथे थोडंसं हलक्या हाताने मसाज करायचा. ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स जिथे जिथे असतील तिथे तिथे छान मसाज करायचा. छान 5 मिनिटभर आपल्याला असा मसाज करून घ्यायचा आहे. मसाज यानी की स्क्रब करून घ्यायचा आहे. ह्याच्याने काय होणार आहे, स्किन जी आहे ती गोरी होण्यास मदत होईल आणि काळवंडपणा जो आहे ना तो निघून जाण्यास मदत होईल. ह्याच्यामध्ये जर तुमच्या चेहऱ्यावरती फोड्या असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये हळद भुरभुरली तरी चालेल. पाच मिनिटभर चांगलं चोळलेलं आहे आणि ड्राय स्किन वाल्यांनी अगदी 2 ते 3 मिनिटं तुम्ही हे करा प्रोसिजर.
तर झालेलं आहे छान असं. तर आता ह्याच्यावरती हा जर पेस्ट जे आपण चेहऱ्यावरती स्क्रब जे केलेले आता हे धुवायचं नाही आहे. डिरेक्टली आपण ह्याच्यावरती आता वाफ घ्यायची आहे, गरम पाण्याची वाफ घ्यायची आहे. ती सुद्धा ड्राय स्किनवाल्याने अगदी 2 मिनिटभर 1 मिनिटभर एकच मिनिटभर आपल्याला चांगली वाफ घ्यायची आहे ड्राय स्किनवाल्यांनी. आणि ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांनी 2 ते 3 मिनिटभर घेतली तरीही चालणार आहे. तर चला वाफ घेते आणि मग तुम्हाला भेटते. मी नॅचरल पद्धतीने वाफ घेऊन आलेली आहे. छान असं गॅसवर पाणी तापवलं छान असं आणि छान 2 मिनिटं मी वाफ घेतलेली आहे. आता वाफ घेतल्याच्या नंतर आता काय होणार आहेत, आपले पोर्स जे आहेत ते ओपन होणार आहेत मस्त असे आणि आपल्याला ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स रिमूव्ह करण्यास मदत होतील. आणि तो असं झालं की नाकाच्या इथे चांगलं वाफ घेऊन झाल्याच्या इथे नाकाच्या इथे चांगलं आहे ना मसाज करायचा. एक छान असा हात फिरून घेऊया इथे इथे मस्त असं. आणि कोणाकोणाला इथे सुद्धा ओपन पोर्स असतात तर जरा तिथे छान असं हात फिरवून घ्यायचं. आणि आता झालेलं आहे छान. आता आपण मस्त असं फेस वॉश करून येऊया. छान फेस वॉश करून मस्त असं चेहरा पुसून घेतलेला आहे आणि रिझल्ट बघा मस्त. आपली स्किन जी आहे ती अशी मस्त अशी ग्लो करते, रेडनेस आलेला आहे छान असा. वाफ घेतलेली आहे. तर आता वाफ घेतलेली आहे तर आपले पोर्स जे आहेत ते ओपन झालेले आहेत. आता त्यांना बंद करण्यासाठी आपल्याला टोनर छान असं टोनर वापरायचं आहे. टोनर नसेल तर गुलाब पाणी सुद्धा वापरू शकता तुम्ही. तर मी आता इथे गुलाब पाणी वापरते छान असं मस्त असं डॅब 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 करायचं आहे हलक्या हाताने असं. येस. सो पहिली स्टेप झालेली आहे क्लिनिंग, नंतर दुसरं स्क्रब आणि तिसरं झालेली आहे वाफ घेऊन झालेली. आता चौथं करायचं आहे ते म्हणजे मसाज करायचा आहे. मसाज करण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे एक चिमूटभर नाही बोलता येणार, एक अर्धा चमचाभर आपल्याला किंवा पाऊण चमचाभर आपल्याला मुलतानी माती घ्यायची आहे आणि एक चमचाभर आपल्याला दही घ्यायचं आहे. तर दही ऍड करते मी आता. चमचाभर दही ऍड करून झाल्याच्या नंतर छान असं आपल्याला पेस्ट आहे ती बनवून घ्यायची आहे. आणि ही पेस्ट जास्त थिक नको, एकदम अशी क्रीमी झाली पाहिजे. त्याच्यामुळे खूप छान असं फेटा तिला. जी क्रीम आहे मसाज क्रीम आहे ती कशी थिक आणि मस्त क्रीमी असते तसे आपल्याला एकदम छान अशी थिक कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. छान असं पडत नाहीये पण आता याला काय करायचं छान असं क्रीमी बनवून घेऊया, मस्त फेटून घेऊया. इथं ते मुलतानी माती काय करते तर तेल सुद्धा शोषून घेते बरोबर ना. तर त्याच्यामुळे मी थोडंसं इथे दह्याचा वापर केलेला आहे. दह्यामध्ये थोडंसं तेलकटपणा असतो त्याच्यामुळे आपल्याला हे आपली स्किन जी आहे ना मस्त अशी तजेलदार बनवेल आणि नॅचरली स्किनवरती ग्लो आणेल ह्या मसाज क्रीममुळे. त्याच्यामुळे मी इथे दह्याचा वापर करते. तर तुम्ही थोडंसं दह्याचा वापर आणि ड्राय स्किनने थोडंसं दह्याचा वापर करून थोडंसं त्याच्यामध्ये तुम्ही तेल सुद्धा एक थेंबभर जरी तेल तुम्ही ऍड केले ना 2 थेंब तरी चालणार आहे. पण ते ऑइली स्किनवाल्यांनी तेल वापरायचं नाही आहे. तर आता चला हे चेहऱ्याला मी छान असं अप्लाय करून घेते. तर मसाज क्रीम मी ही डायरेक्टली चेहऱ्यावरती अप्लाय केलेली आहे आणि ते दही आहे त्याच्यामुळे दही आपल्याला चांगलं नॅचरली आपल्या चेहऱ्यावरती ब्लिचिंगचं काम करतो. मस्त असं चेहऱ्यावरती नॅचरली ग्लो आणेल. मुलतानी माती आहे. मुलतानी माती जे काही उरलं सुरलं आता तेल असेल आपल्या ह्याच्यामध्ये स्किनमध्ये ते अतिरिक्त तेल टाकून म्हणजे रिमूव्ह करण्यास मदत करेल आणि आपली स्किन जी आहे नॅचरली गोरं करण्यास मदत करेल. पीएच लेवल संतुलित राहतो. मस्त असं काळवण जे पण आता उरली काळवणलेली स्किन आहे ती आता निघून जाण्यास मदत होईल. डिसएडव्हान्टेजेस म्हणजे मुलतानी मातीचं कसं सतत आता आपण आठवड्यातनं एकदा मुलतानी मातीचा पॅक लावला किंवा 2दा लावला तर सतत असं कायम एक दिवस झाला दुसरा दिवस झाला तिसरा दिवस सतत लावायचा नाही. त्याच्यामुळे काय होईल ना सतत लावत राहिला नाही ना तुम्ही तुमची स्किन खूप जास्त ड्राय करून घ्याल. कारण मुलतानी माती ज्यांची ऑइली स्किन आहे ना त्यांच्यासाठी एकदम उत्तम आहे आणि ड्राय स्किनवाल्यांसाठी सुद्धा उत्तम आहे की ड्राय स्किनवाल्यांसाठी तर उत्तम आहेच पण त्यांनी कसं प्रमाण थोडंसं कमी करायचं. जिथे ऑइली स्किन 10 मिनिटं लावते पॅक तिथे ड्राय स्किनवाल्यांनी फक्त 5 मिनिटभर किंवा 2 ते 3 मिनिटभर आपल्याला चेहऱ्यावरती हा पॅक लावायचा आहे बस. आठवड्यातनं 2दा पॅक लावलात किंवा 2दा हे तुम्ही छान असं पॅक लावून व्यवस्थित हे स्किनची काळजी घेतली तर अति उत्तम आहे. किंवा फेशियल तुम्ही एक 15 दिवसातनं किंवा 10 दिवसातनं एकदा केलात तरी काही हरकत नाही आहे.
तर 2 मिनिटं छान असं मी फेसवरती मसाज क्रीम जी आपण बनवली आहे ती ठेवलेली आहे. आता आपण मसाज करू. सगळ्यात आधी आपण मानेपासून फेशियल मसाज चालू करूया. तर सगळ्यात आधी आपल्याला अपवर्ड डायरेक्शन 1 2 3 4 5 6 7. छान एक 4-5 मिनिटभर असा मसाज झालेला आहे चेहऱ्यावरती. आय होप तुम्हाला हा मसाज समजेल. स्वतःसाठी हा मसाज इनफ आहे. म्हणजे स्वतःवरती मसाज करतो तर हा असा मसाज तुम्ही करू शकता. एकदम हलक्या हाताने मसाज करायचा आहे आणि फक्त फिंगर्सचा वापर करायचा आहे, बोटांचा वापर करायचा आहे. तर हे झालेलं आहे मसाज करून आपण आता व्यवस्थित असं. तर चांगलं 2 मिनिटभर चेहऱ्यावरती आपण व्यवस्थित सुकून देऊया आणि त्याच्यानंतर आपण आपल्याला फेस वॉश करायचा आहे. तर चेहरा चांगला वॉश करून झाल्याच्या नंतर मी छान व्यवस्थित पुसून घेतलेला आहे. तुम्ही ग्लो बघू शकता. आता आपल्याला दही आणि ह्या मसाज क्रीममुळे काय झालं, चेहऱ्याला नॅचरली आपल्याला मॉइश्चरायझर भेटलेला आहे. स्किन खूप आपली अशी चांगली सॉफ्ट आणि आपल्या हाताला मस्त असं मौशीर लागते. एकदम असं कोरस लागत नाहीये आपलं, एकदम मस्त तुम्ही बघू शकता. तर आता आपलं शेवटचं जी स्टेप आहे ती म्हणजे पॅक. आता आपण खूप आपल्या चेहऱ्याला मसाज केलेला आहे, खूप चांगलं असं मस्तपैकी स्क्रब केलेलं आहे आणि आता आपल्याला चेहऱ्याला एकदम असं शांत आता करायचं आहे चेहऱ्याला मस्त असं. तर ब्लड सर्क्युलेशन सुद्धा व्यवस्थित झालेलं आहे, त्याच्यामुळे आपली स्किन सुद्धा रेडनेस झालेली आहे. तर आता व्यवस्थित असं आपण छान आपल्या स्किनला मस्त करायचं आहे. तर त्याच्यासाठी मी पॅक घेणार आहे. त्यासाठी आपल्याला मुलतानी माती लागणार आहे आणि मी इथे काकडीचा ज्यूस घेतलेला आहे. उन्हाळा आहे म्हणून थंड असं आपल्या चेहऱ्याला थंडावा देण्यासाठी हा पॅक म्हणजे आपल्याला मुलतानी आणि प्लस काकडीचा रसाचा पॅक आपल्याला करायचा आहे. इथे चेहऱ्याला मस्त शांत थंडावा देईल. त्याच्या जागी तुम्ही कोणताही ज्यूस घेऊ शकता. पोटॅटोचा ज्यूस घ्या किंवा सीजनल फ्रुट्सचा ज्यूस घेऊ शकता. तुम्ही कलिंगडाचा ज्यूस घेऊ शकता किंवा संत्र्याचा ज्यूस घेऊ शकता. कोणताही तुमच्याकडे जसं अवेलेबल असेल तसं. पण काकडी ही शक्यतो घरात सगळीकडे असते आणि ती थंडावा देते आपल्या स्किनला मस्त असं. त्याच्यामुळे मी आता इथे काकडीचा ज्यूस वापरणार आहे. तर इथे मी पॅक असं बनवून घेतलेला आहे. पॅक थोडासा आपण आता लिक्विड बेसिस वापरणार आहोत कारण इथे ज्यूसचा वापर पूर्णतः झाला पाहिजे आणि मुलतानी माती थोडीशी कमी घ्यायची आहे. मस्त काकडीचा स्मेल येतोय छान. छान मानेला सुद्धा व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि ह्या छान 15 मिनिटभर मस्त असं सुकवून द्यायचं आहे चेहऱ्यावरती. आणि ज्यांची ड्राय स्किन आहे त्याने एक 5 मिनिटभर सुकवून घ्या आणि नंतर चेहरा चांगला मस्त बाथरूममध्ये जावा आणि मस्त असं हलक्या हाताने मसाज करा आणि चेहरा धुवून टाका. तर फायनली फेशियल आपलं डन झालेलं आहे आणि स्किन तुम्ही बघताय मस्त असं फेस वॉश केलेला आहे. मस्त छान स्किन. आता आपल्याला लावायचं आहे रोज वॉटर. तर आपण व्यवस्थित आता रोज वॉटर लावून घेऊया कारण आपला फेशियल आता डन झालेला आहे. रोज वॉटर नसेल तर तुम्ही बर्फ सुद्धा लावू शकता. आपलं फेशियल आता डन झालेलं आहे आणि आय होप तुम्हाला हे फेशियल नक्की आवडलं असेल. आणि ट्रस्ट मी गाईज, ह्याचा कोणताही साईड इफेक्ट नाही आहे आणि हा नॅचरली लुकिंग आपल्याला ग्लो जो आहे तो नॅचरली आपल्याला देतो. सो नक्की हे फेशियल घरी ट्राय करा. तुम्हाला नसेल ट्राय करायचं असेल तर तुम्ही तुमच्या मम्मीवरती बहिणीवरती तुम्ही हा फेशियल ट्राय करू शकता आणि मस्त मस्त असं छान असा ग्लो तुम्ही चेहऱ्यावरती इन्स्टंट ग्लो तुम्ही बोलू शकता हा आणू शकता. एक अर्धा तासाच्या आतमध्ये, अर्धा तास पाऊण तासमध्ये मस्त असं छान असं फेशियल होतं. आणि नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला खूप जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा.